वेलकम टू द सपनाज होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुमच्यासाठी इयत्ता 6वीचा गणित विषयाचा घटक चाचणी क्रमांक 2चा पेपर आणलेला आहे. हा सरावासाठी आणलाय. ह्या प्रश्नपत्रिकेच्या मदतीने तुम्ही पेपर कसा सोडवायचा सराव करू शकता. आता बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, रिकाम्या जागा भरा. 3 गुणांसाठी आहे. भागाकार रूपात केलेल्या तुलनेस गुणोत्तर असे म्हणतात. उत्तर मी दिलेले आहेत काढून. शेकडा म्हणजे 100 आणि खरेदीपेक्षा विक्रीची किंमत जास्त असेल तर नफा झाला असे म्हणतात. विक्री किंमत कमी असेल, खरेदी जास्त असेल तर तोटा होतो. योग्य जोड्या लावा. एका संख्येची 4 पट बरोबर काय होणार, एक संख्येला जर आपण एक्स मानलं तर 4 गुणिले एक्स म्हणजे 4x. 25 व एका संख्येचा गुणाकार म्हणजेच 25x आहे नाही ते. आणि एक संख्या व 5 यांची बेरीज किती होणार, तर संख्या x मानली तर x अधिक 5. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न दुसरा, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 8 गुणांसाठी म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत आपल्याला. तर अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये लिहा. बघा, 3/5 ह्याला शेकडेवारीत लिहायचे तर 3/5 बरोबर x/100 असं लिहायचं आणि मग तिरकस गुणाकार करायचा. तर 3 गुणिले 100 आणि इथे 5 गुणिले x. तर मग कसं होणार बघा, x बरोबर 3 गुणिले 100/5. ओके, कारण 5 इथे जो गुणाकारात आला होता तो पलीकडे गेला, भागाकारात गेला. तर सोडायचं 100 त्रिक 300 आणि 5 ने भागलं तर उत्तर येतं 60 म्हणजे 60%. ओके, तर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. 52 आणि 65. तर काय करायचं, मूळ अवयव पाडायचे 52चे. सगळ्यात छोटी मूळ संख्या कोणती आहे, 2. 2 ने भागलं तर किती लागला बघा, 26चा भाग लागला. ओके, मग परत 26ला छोट्या मूळ संख्येने भागायचं. 2 ने भाग जातो का, तर जातो. मग 2 ने भागलं, 13चा भागला. आता 13ला 2 ने भाग जातो का, नाही जात. 3 ने भाग जातो, नाही जात. 5 3च्या नंतरची मूळ संख्या 5च आहे ना. 5 ने पण जात नाही, 7 ने पण जात नाही. 7च्या नंतरची मूळ संख्या कोण, 11. 11 ने पण भाग लागत नाही, सरळ 13नेच भाग लागतो, कारण 13 स्वतः मूळ संख्या. मग 65. 65ला पहिला भाग लागतो 5 ने. ओके, 2 ने 3 ने भाग लागत नाही म्हणून आपण 5 ने लावलं. मग 5 ने 13चा भाग लागतो आणि 13 ही मूळ संख्या असल्यामुळे 13ला फक्त 13नेच भाग लागतो. तर मग इथे आपल्याला अवयव काय भेटले बघा. पहिले काय 52चे किती मिळतात, 13 गुणिले 2 गुणिले 2. तर मी 13 गुणिले 4 केले, कारण 2 गुणिले 2 4च होतं. आणि 65चं किती होतं, 13 गुणिले 5. तर 13 गुणिले 5. तर 13ला 13चा भाग लागला म्हणजे उरलं किती, 4/5. ओके, म्हणजे 4/5 हे प्रमाण आलेलं आहे आपलं. चला आता 5-2 वरती जाऊ आपण. आता 5-2 वरती बघा, प्रश्न काय, एका गावातील 5675 लोकांपैकी 5448 लोक साक्षर आहेत. तर गावची साक्षरता किती. तर बघा, 5675 पैकी 5448 लोक साक्षर आहेत. तर 100 पैकी किती आहे ना, टक्केवारी काढायची आपल्याला. तर मग बघा, 5675 गुणिले x, तिरकस गुणाकार करतोय ना आपण, आणि 100 गुणिले 5448. तर मग x ची किंमत काढायची. मग हा 5675 इथे गुणाकारात येतो, पलीकडे भागाकारात. बघा, x बरोबर किती होणार, 100 गुणिले 5448 छेद 5675. हा गुणाकार भागाकार सोडल्यावरती उत्तर येतं 96%. दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व ती सायकल 3400 रुपयांना विकली. बघा, विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत कमी आहे म्हणजेच काय झालेला, नफा झालेला. तर त्याला किती नफा झाला, तर 3400 वजा 3000 बरोबर 400 रुपये नफा झालेला आहे. शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून 35,250 रुपये दर साल दर शेकडा 6 दराने एका वर्षासाठी कर्ज घेतले. तर बघा, इथे आपल्याला 3 माहिती मिळतात. मुद्दल किती आहे, 35,250. दर किती आहे व्याजाचा, तर 10 दर आहे. आणि किती वर्षासाठी घेतलेले, तर एका वर्षासाठी. म्हणजे काळ किती आहे, 1 आहे. तर बघा, तर त्यांना वर्षाअखेर बँकेस किती व्याज द्यावे लागेल. सरळ व्याज सूत्र काय, तर म गुणिले द गुणिले क छेद 100. मग 35,250 गुणिले 6 गुणिले 1 भागिले 100. हे सोडल्यानंतर उत्तर येतं 2115 रुपये एवढं व्याज द्यावं लागेल. उदाहरणे सोडवा. पुढील समीकरणे सोडवा. बघा, p/4 बरोबर 9. हा 4 इथे भागाकारात आहे, कारण p ची किंमत काढायची ना. 4 पलीकडे गेला गुणाकारात. 9 गुणिले 4 बरोबर 36 म्हणजे p ची किंमत 36 आलेली. आता m-5 बरोबर -12. हा -5 इकडे तो पलीकडे गेला तर अधिक 5 होणार, म्हणजे -12 अधिक 5. m ची किंमत किती येते, -8, कारण 12तून 5 गेले पण चिन्ह मोठ्या संख्येचं. 14 खुर्च्यांची किंमत रुपये 5,992 आहे. तर 12 खुर्च्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील. इथे काय केलं आपण, 14 खुर्च्यांवरतून आपण एका खुर्चीची किंमत काढायची. म्हणजे 5,992 भागिले 14 बरोबर 428. एक खुर्ची पडते 428 रुपयाला. तर 12 खुर्च्यांची किंमत किती, 428 गुणिले 12 किती होणार, 5,136 रुपये होणार. आता माहितीच्या आधारे शेकडा नफा किंवा शेकडा तोट्याचे शाब्दिक उदाहरण तयार करायचं सोडवायचं.
तर उदाहरण तयार करायचं तुम्हाला इथे, तर लिहायचं की इतका इतका नफा झाला, इतका इतका तोटा झालाय, तर मग XYZ या माणसाला किती शेकडा नफा झाला किंवा तोटा झाला, असं तुम्ही वाक्यात रचना करायची. तर बघा, तोट्याचं सूत्र कसं, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ओके, मग 2000 वजा 1900 म्हणजे 100 रुपये तोटा झालेला आहे. ओके, जर 2000 रुपये खरेदी किंमत असताना 100 रुपये तोटा झाला, तर 100 मध्ये किती टक्के तोटा झालेला आहे, तर 100 मध्ये X असं मान्य करायचं. मग बघा, 100 गुणिले 100 इथे लिहिलं आणि X गुणिले 2000 लिहिलं, आणि 2000 इथं गुणाकार आहे, तो पलीकडे भागाकारात गेला, म्हणजे X ची किंमत काय ना, 100 गुणिले 100/2000 हे गुणाकार भागाकार सोडा, तर उत्तर इथं 5% तोटा झाला. ओके, पण याच्या आधी मित्रांनो गणितही तयार करायचं आहे आणि मग हे सोडवायचं आहे तुम्हाला. तर प्रश्नपत्रिका आपली सोडून झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल की जेव्हा तुम्ही सर्च इंजिनमध्ये एखादा व्हिडिओ शोधता, सपनाज होमस्कूलिंगमध्ये तो व्हिडिओ अवेलेबल असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट केला जाईल. आणि जर तुम्हाला मी जे व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.